रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे खूप सुंदर अशी बाही डिझाइन, एकदम युनिक अशी असणारी बाही डिझाइन मी तुम्हाला दाखवते। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे। छोटासा व्हिडिओ आहे, पूर्ण एंडिंग पर्यंत बघा, स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला डिझाइन कळणार आहे। आणि आवडला व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर बघा, मी नेहमीप्रमाणे एल्बो स्लीव्ह कटिंग केलेले आहे आणि खाली बॉटम साठी मी बरोबर 3.5 ते 4 इंच रुंदीला असा एक कापड कट केला बाहीतून आणि तो आता मी काठावरती कट करून घेते। म्हणजे काठ बाजूला केलेले आहेत आणि राहिलेली जेवढी काही आपली अस्तरची स्लीव्ह आहे ती आता आपण ह्या कापडवरती अशा पद्धतीने कटिंग करणार आहेत। बघा, घडी घातली मी कापडची, स्लीव्ह खालून मॅच करत आता मी वरच्या दिशेने बरोबर 2 इंच कापड उंचीला जास्त घेते। बघू शकता, सेंटरला मी कट लावून घेणार आहे। असं सेंटरला कट लावायचा आहे आणि सर्वप्रथम आता आपण ही जी स्लीव्ह आहे ना वरची, तीच आपण तयार करणार आहे। 2 स्लीव्ह आहे तर मी तुम्हाला एक दाखवेल, सेम पद्धतीने आपण दुसरी पण बनवणार। इथून आता आपल्याला सेंटर पॉइंट पासून ह्या बाजूला 2 इंचावर पॉइंट लावायचा आहे आणि 2 इंचाच्या पॉइंट पासून पुढे आपण प्लेट्स घेणार आहेत। अगदी छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला घ्यायच्या आहेत। बिलकुल पाव इंचाच्या आपल्याला प्लेट घ्यायच्या, म्हणजे पाव इंचच कापड आपल्याला एक प्लेटमध्ये वेस्ट करायचं आहे। अशा मी 4 ते 5 प्लेट इथे घेतलेल्या आहेत। सेम पद्धतीने आपण दुसऱ्या स्लीव्हवरती देखील प्लेट्स घेणार आहेत। एकदम युनिक आणि खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते बाही तयार करण्याची, की अशा पद्धतीची स्लीव्ह तुम्ही अशी बनवू शकता। आता इथं बघा, खाली बॉटमला देखील मी नेमके मोजून 2च प्लेट घेणार आहे, 2 ते 3। अगदी छोट्या छोट्या प्लेट्स मी इथं 2 ते 3 घेतलेल्या आहेत, त्या देखील फक्त असं सेंटरमध्ये येतील अशा पद्धतीने, कारण ह्या स्लीव्हला तसा लुक येणार आहे। आता आपलं हे अस्तर आहे, याला असं ठेवायचं, पलटवून घ्यायचं। अजून लक्षात असू द्या, इथं महत्त्वाची टिप देते मी, जेव्हा काही डिझायनर स्लीव्ह बनवते ना तेव्हा मी आर्म होलचा जो आकार असतो ना पुढचा, तो मी देत नाही। माझा बाहीला आकार एकच असतो, म्हणजे बॅक मुंड्याचा आकार असतो। जेव्हा माझे डिझायनर स्लीव्ह तयार होतात त्यानंतर मी जेव्हा त्यांना ब्लाऊजवरती अटॅच करायला घेते तेव्हाच मी त्यांना फ्रंट मुंड्याचा आकार देऊन घेते। यामुळे काय होत असतं, आपल्याला डिझायनर स्लीव्ह खूप छान अशी तयार करता येते आणि आपल्या मनात अशी भीती राहत नाही की आपली बाही एकाच बाजूची तयार होईल काय, आणि जर का असं झालं तर मग खूप असा प्रॉब्लेम होतो, कारण कापड मग आपल्याला नंतर पुरत नसतो। म्हणून केव्हाही डिझायनर स्लीव्ह तयार करताना एकच आकार बाहीला द्या, फिश कट हा द्यायचाच नाही, नंतर द्यायचा। आता खाली दाबटीप टाकल्यानंतर मी अशा पद्धतीने अस्तरची स्लीव्ह आपली मापात आपण कटिंग केलेली आहे आणि अस्तरची स्लीव्ह ही एकदम परफेक्ट फिटिंगला बसणारी आहे। जो काही लुक येणार आहे ना तो मी फक्त वरच्या कापडवरती घेतलेला आहे, म्हणजे पफ जो तयार केला मी तो फक्त आणि फक्त वरच्या कापडवरती आहे। हे लक्ष असू द्या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल। स्लीव्ह आपली नॉर्मल एल्बो स्लीव्ह सारखी होती आणि त्यावरती आता आपण हे डिझायनर स्लीव्ह बनवून घेतोय। आता हे 2 बॉटम आपण कटिंग केलेले आहे स्लीव्हचे, एक बाजूला करते आणि दुसरा घेत याला आता आपण अशी खालच्या बाजूला टिप टाकणार। दोन्ही बाजूला आपण टिप टाकत याला फोल्ड करून घेणार, म्हणजे एकदम मस्त फिनिशिंग मध्ये आपलं हे जे पार्ट आहे ना हे आपण तयार करणार आहेत। आता एल्बो पर्यंत स्लीव्ह कटिंग केली होती आणि हे पार्ट आपण बाजूला करत, आता तुम्ही म्हणणार की याची थोडीफार उंची कमी झाली असेल, तर मी उंचीमध्ये ऑलरेडी 2 इंच प्लस केलेलंच होतं जेव्हा मी एल्बो स्लीव्ह कटिंग केली, कारण मला हे कट करून आजूबाजूला 2 पार्ट करायचे होते। मग याची मार्जिन याच्यामध्ये ॲड होते आणि त्याची मार्जिन त्याच्यात ॲड होते। प्रत्येक ठिकाणी तुमची जेवढी मार्जिन जाते ना तेवढं तुम्ही ॲड करत जा, म्हणजे मग तुम्हाला प्रॉपर हवी तेवढा उंचीची बाही इथं तयार मिळणार आहे।
आता हा बॉटम जो आहे तो आपण पलटून घेतला आणि तिथं आता आपण खाली तसंच वर दोन्ही बाजूला दाबटीप टाकून घेते। बॉर्डर बघायची व्यवस्थित खालची बाजू कोणती आहे तसंच मी इथं केलेलं आहे। आणि हा थोडासा साडीच्या कापड ब्लाउज पीसला होताच आलेला, तर त्याच्याच मग मी असा बन तयार करून घेते। छोटासा असा बन तयार करायचा आहे आपल्याला। इथं 2 इंच रुंदीला येईल असा मी इथं बन तयार करून घेते आणि अशी त्याला मी कट करून घेतलेला आहे। आता हा जो काही बॉटम होता याला मी अशा हाताने फक्त प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि हा बन त्यावरती असा ठेवत आपण इथं असं स्टिचिंग करून घेणार आहे। आता हे पार्ट असं पलटवल्यानंतर मी ह्या बाजूने याला स्टिच करायला सुरुवात करते आणि मध्ये इथं थोडंसं आपण गॅप ठेवणार आहेत। हवं तर तुम्ही पूर्ण पॅक करू शकता, गॅप तुम्ही नाही पण ठेवला तरी चालतोय, जसं की मी इथं करून घेते। बघू शकता किती सुंदर अशी बाही तयार झाली। तर मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी युनिक बाही डिझाइन दाखवलेली आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांची खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।